3. पुत्रांसाठी जीवन नियम. मुलांनी आईवडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की एकेकाळी माझ्या आईवडिलांनी माझे पालन पोषण केले आणि आता मी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी बाणवली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सद्गुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवितात. 4. शिष्यासाठी जीवन नियम. शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आपल्या आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची व्यक्तिगत सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. त्यांना जे ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे त्याचे ते ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ती सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्या संबंधी प्रशंसा करतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात. 5. पती पत्नीसाठी जीवन नियम. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिच्याशी एकनिष्ठेने वागून तिच्या हाती सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजावते. ती पतिव्रतेने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर आणि सामानावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते. कुलपुत्राने औंदर्याने दाक्षिण्याने दानधर्माने आणि शालीनतेने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या विपदावस्थेत त्याचा त्याग करीत नाही आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात. 6. धणी व सेवक यांसाठी जीवन नियम. धण्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्यानुसार त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी. सणासुदाच्या वेळची विशिष्ट स्वादिष्ट पक्वाने त्यांना वाटून खावे. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर चाकर हे धण्यावर प्रेम करतात. ते त्याच्या पूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे दिले जातं त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि धन्याची कीर्ती सर्वत्र वाढवतात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनाने त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परामुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्याच्या संबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवतात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. 7. निष्कर्ष. भगवंतांनी शृगाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परस्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे आणि पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा जेणेकरून ज्यांना डोळे असतील त्यांना सन्मार्ग दिसू शकेल. अगदी त्याप्रमाणेच भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा आपण स्वीकार करावा. 8. कुमारिकांसाठी जीवन नियम. एकदा भगवान भद्य गावासमीप असलेल्या सर्वांसाठी खुले असलेल्या वनात राहत होते. तेथे मेंढकाचा नातू उग्गह याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला, भगवान, उद्या आपण इतर भिक्खूंसह माझ्या घरी भोजनास यावे. भगवंतांनी त्याला मूकसंमती दिली. भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा करून निघून गेला. दुसऱ्या दिवशी भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उग्गहाच्या घरी गेले. तेथे त्यांच्यासाठी सज्ज असलेल्या आसनावर ते बसले. उग्गहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईपर्यंत अन्न वाढले. भगवंतांनी आपले भोजन समाप्त केले तेव्हा उग्गह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला, भगवान, या माझ्या मुली
त्या आता आपापल्या पतिगृही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले, मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आई बाबा आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी त्याच्या आधी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू. मनपूर्वक काम करू. कुठलीही गोष्ट करताना ती गोडी गुलाबीने करू. नेहमी गोड आवाजात बोलू. असे तुम्ही वागायला शिका. त्याचप्रमाणे मुलींनो, आमच्या पतीचे आप्तेष्ट, आई बाप, संन्यासी अथवा आदरणीय लोक या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका. त्याप्रमाणेच मुलींनो, पतिगृहीची सर्व कृत्ये, मग ती लोकरीची असोत किंवा कापसाच्या रुईची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल असे वागायला शिका. मुलींनो, त्याप्रमाणेच घरातील जे नोकरचाकर असतील ते आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाहीत, ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न आणि औषध पाणी देऊ असे वागायला शिका. मुलींनो, त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य, रूपे, सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू. त्याचवर पहारा आणि देखरेख ठेवू, जेणेकरून चोर, दरोडेखोर, लुच्चे लफंगे यांच्या नजरेपासून ते सुरक्षित राहील. असे सर्व काही करू असे वागायला शिका. हा उपदेश ऐकून उग्गहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले.